नमस्कार. आज मी महाशिवरात्र स्पेशल एक रेसिपी बनवणार आहे. आज मी साबुदाणा न भिजवता त्यापासून पराठे बनवणार आहे. रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. त्यासाठी मी 1 वाटी शाबू, 4 मिरच्या घेतल्या. या तिखट मिरच्या आहेत आणि हे बटाटा याचे आधीच उकडून साल काढून घेतले. आता मी गॅस चालू करून एक पॅन ठेवून त्यामध्ये हा शाबू टाकणार आहे. आणि याला हलकंसं भाजून घ्यायचं. गॅस कमीच ठेवायचा. कमी गॅसवर भाजायचा. याचा कलर बदलू द्यायचा नाही. आपला शाबू छान भाजून झालेला आहे. आता तो पहिल्यापेक्षा फुगला मोठा दिसतो आपला. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. आणि याला थंड होऊ द्यायचं. शाबू थंड होतो तोपर्यंत मी बटाटा किसून घेते. शाबू थंड होतो तोपर्यंत बटाटा किसून घेते. या पराठ्यामध्ये बटाटा किसूनच घालायचा, म्हणजे छोट्या छोट्या गाठी राहत नाही. याला छान दळून नाही होणार. त्याला मिक्सरला छान वाटून घ्यायचं. मी हे मिक्सर मधून छान अशी पावडर करून घेतली. तुम्ही पण अशाच प्रकारे करा. छान हे असं बारीक दळून घ्यायचं. मोठं राहिलं तर पुन्हा पराठा लाटता येत नाही. आता या प्लेटमध्ये हे दळलेलं पीठ काढून घेते. ही हिरव्या मिरचीची पेस्ट ही अशी ओबडधोबडच वाटून घेतली मी. हे आता किसून घेतलेला बटाटा यामध्ये टाकते. सेंधव मीठ, याचं असं पीठ मळून घ्यायचं. भाकरीला मळतो तसं. शक्य तेवढं ह्या बटाट्यामध्येच हे मळून घ्यायचं. लागलं तर वरून थोडंसं पाणी टाकायचं. मी आता थोडंसं पाणी टाकते. चमचा आता मळून घेते छान. आता मी याचा छान असा पीठ गोळा मळून घेतला आहे. आता असंच बाजूला ठेवू. इथे एक मी या पिठाचा गोळा घेऊन मळून घेते.
घेते. असं गोल करून याला आपण लाटून घेऊ. हे आपल्या गव्हाच्या पोळीसारखं एवढं असं चिकट नसतं, त्यामुळे याला कडा सुटतं. मी आता पोळीचे आकार एवढे लाटून घेतली. याच्या कडा सुटतात, काय हरकत नाही. तुम्हाला जर अशा कडा आवडत नसतील तर आपण असं गोल करू. याला असं प्रेस करायचं. आपला गोल पराठा तयार होतो. उरलेला कडा आता दुसऱ्या पोळीमध्ये ऍडजस्ट करू. ही बघा खूप छान पोळी झाली पराठा. जास्त मोठा नाही बारीक नाही, मी अशी लाटून घेतला पराठा. याची साईज बघा. इकडे मी एक पॅन गरम करायला ठेवला होता. पराठा टाकला. साइडने भाजून घेतला आहे. मध्यम गॅसवरच हे दोन्ही साइड भाजून घ्यायचे. दोन्ही साइडने पराठा करून भाजून घेतला. दोन्ही साइडने खरपूस भाजल्यानंतर मी याला तूप लावून देते. दोन्ही साइडने तूप लावायचं आणि कमी गॅसवर भाजून घ्यायचं. मस्त फुगलेलं आहे. मस्त पुरी सारखा फुगलेला आहे. दोन्ही साइडने मस्त भाजून घ्यायचा. तुम्ही पण अशी महाशिवरात्रीला रेसिपी करून बघा, छान लागते. छान भाजून घेतो. आता एका प्लेटमध्ये काढून घेते आणि अशाच प्रकारे दुसरे पराठे पण बनवून घेते. अशाच प्रकारे मी दुसरा पराठा पण लाटून घेते. हे लाटताना थोडंसं जड जातं. हे शाबूचं पीठ आहे ना, कापून घेते. हे पराठा पण आपण पहिल्या पराठ्यासारखंच कापून घेऊ. एक साइड चांगली भाजली. आता दुसऱ्या साइडनं पण चांगला भाजून घेते. पराठा भाजून झाला. आता मी तूप लावून घेते. पराठा परतून दुसऱ्या साइडला पण तूप लावून घेते.
सगळ्या साईडनं भाजून घेतो दोन्ही साईडनं छान भाजून घेतो. पराठा छान भाजून झाला आता काढून घेतो. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.